थेट जाऊयात, नवनीत राणा बोलतात। पद्धतीने आपण स्वागत केलं पाहिजे। हा सगळी गोष्टी सगळ्यांना कळलं पाहिजे, कोणाला सांगण्यासारखं काहीच नाही त्याच्यात। पण आधी प्रहारला परवानगी देण्यात आली होती, त्यानंतर अचानक त्यांची परवानगी रद्द करण्यात आली, याचं कारण काय? दादा, मी आपल्याला एवढंच सांगू शकते की देशाचे गृहमंत्री आमचे आणि ज्या सायन्स कोर आपल्याला पाहिजे हवा होतं, आपण पहिलेही विनंती केली आहे, आपण पहिलेही आपले अर्ज टाकलेले आहे आणि त्या अर्ज अनुसारच आम्ही ती जागा मागितली आहे। तर मला वाटते पॉलिटिकल मतदान होईपर्यंत वाद असतात आणि कोणी जर आपले क्षेत्रात येत आहे मोठा नेता, जर त्यांच्याकडनं कोणी आला असता आणि आम्ही जर डिमांड केली असती तर आम्ही नक्की ती जागा त्यांना दिली असती। तेवढी मेजॉरिटी तर आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे। राहुल गांधीची पण सभा आहे तुमच्या मतदारसंघात परतवाड्याला। मला प्राऊड फील होत आहे की 5 वर्ष ज्या पद्धतीने आम्ही काम केलं, गोरगरिबांच्या मदत राहिलो, लोकांच्या सेवेत मी 24 तास दिले, तर पूर्ण महाराष्ट्र आणि देशभरच्या नेत्यांना नवनीत राणाला पराभूत करण्यासाठी अमरावती यावं लागतंय। तर मला त्या गोष्टीचा एक प्राऊड फील होत आहे की माझी अमरावती, दिल्लीचे नेते असो, महाराष्ट्राचे मोठे नेते असो, ते अमरावती देत आहे। एटलीस्ट माझी अमरावती कशी आहे त्यांनी सगळ्यांनी पाहिली पाहिजे। पेपरमध्ये जाहिरात देऊन पैशाचं आमिष दिलं, हा गंभीर आरोप केलेला आहे। हनुमान जयंतीच्या दिवशी 1,000 रुपये देतो, बच्चू कडू निकालच्या वादानंतर हा आरोप केलेला आहे। दादा, आमचे बच्चू भाऊ माझ्यापेक्षा खूप मोठे आहे, खूप सिनियर आहे। त्यांचा अनुभव त्यांनी जे केलेले आहे ते प्रत्येक वेळेस तेच जाहीर करतात दुसऱ्यांच्या नावाने घेऊन, तर त्याच्यावर मी जास्त काहीच बोलणार नाही। माझं लक्ष माझा मतदारसंघ, माझे मतदार आहे, माझा दुसरा कोणताही लक्ष नाही। प्रचाराचा शेवटचा दिवस, एकूण रिस्पॉन्स कसा मिळतोय मतदारसंघात? मोठं चॅलेंज आहे, तुम्ही भाजपात पहिल्यांदा लढताय ही निवडणूक। चॅलेंज म्हणजे देशामध्ये मोदीजींची हवा आहे, तर मला नाही वाटत कोणतं जास्त मोठं चॅलेंज आहे। पण लोकांचा जे प्रतिसाद आहे ते हेच आहे की जो वर्कर आहे त्याच्या पाठीशी माझी अमरावतीकर आहे, जे महिलांसोबत नेहमी महिलांच्या पाठीशी उभी राहिलेली आहे ते महिला माझ्या पाठीशी आहे, शेतकरी शेतमजदूरांची हाकेसोबत मी नेहमी त्यांच्या पाठीशी उभे राहिलेली आहे। तर ते प्रतिसाद मला माझ्या जिल्ह्यात भेटून राहिला, तर मला काही जास्त विचार करण्याची आणि हे करण्याची गरज नाही आहे। मोदीजींची हवा होती, आहे आणि राहणार। मोदीबद्दल केलेले आपले जे रिमार्क्स आहे ते ऑपोजिशन असं बोलतात, ते ऑपोजिशन आता ऑपोजिशन आघाडीला तुमच्या विरोधात एकत्र यावं लागलं, किती आनंद आहे, ताकद या ठिकाणी लावण्यात आली महाविकास आघाडीने। मला वाटतं खूप आनंद आहे। जसा देशात नरेंद्र मोदीजींच्या विरोधात जे ऑपोजिशन सगळे एकत्रित झाले, जे एकमेकाचा चेहरा पाहत नव्हते, आज हातात हात घालून मोदीजींना थांबवण्यासाठी ते उभे झालेले आहे। तर मला असं वाटते तीच पद्धती अमरावतीमध्ये, जो इमानदार रहेगा चोर विरोध करेंगे। मतदानाची जी टक्केवारी आहे ती नागपूरमध्ये खूप कमी झाली पहिल्या टप्प्यात, आता दुसऱ्या टप्प्यात आता मी माझे अमरावतीकरांना आम्ही प्रयत्न करतोच आहे, कारण 26 तारखेला खूप मोठे लग्न सुद्धा आहे आणि त्या दिवशी मतदान कमी नाही झालं पाहिजे। हा देशाकरिता मतदान आहे, कोणी हे विचार करू नये की माझे एक मताने काय होईल, तुमच्या एकच मत या देशकरिता खूप मोठं योगदान राहील। हेच विनंती मी सगळ्यांना करताना विनंती पूर्ण देशाकरिता आणि महाराष्ट्राकरिताही आहे की पहिले फर्स्ट नेशन अँड देन एनिथिंग एल्स आफ्टर दॅट। राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी अशी लढत देशात इतर ठिकाणी असल्याचं भाजपने सांगतात, अमरावतीतही तसं चित्र आहे। आता कोणी जर स्वप्न पाहत असत दिवसात की पीएमचे रेसमध्ये राहुल गांधी जी आहे, तर मला वाटते दिवसात स्वप्न कधी खरे होत नसतात आणि उघडे डोळ्याने तर अजिबात होत नसते। आणि त्याच पद्धतीने काँग्रेस पाहत आहे, कारण रशिया वॉरमध्ये जेव्हा आमचे मुलं हातात फ्लॅग घेऊन बाहेर निघाले ना, तर तेव्हा मोदीजींची ताकद माहीत पडली। आज पाकिस्तान जो शांत बसलेला आहे त्याच्या मागे मोदीजी आहे, कारण ज्या पद्धतीने ते काम करत आहे पूर्ण विश्वामध्ये, ते रांगीत पहिल्या नंबरवर क्रमांकावर उभे राहतात, शेवटवर नाही। तर कोणताही कॉम्पिटिशन मोदीजी आणि राहुलजीच्या बरोबरीचा नाहीच। आदिवासी बहुल परिसर आहे बराचसा, आणि अन्न सुरक्षा जी केंद्र सरकारनं दिली त्याचा काही फायदा होईल असं वाटतंय? जे हे पण आज आमच्यापेक्षा जास्त समजदार एवढा मतदार झालेला आहे, कारण मीडियाचे आपले माध्यमातून आपली मदतीने प्रत्येक गोष्टी तिथपर्यंत पोहोचून देणं, 6,000 पासनं जे शेतकरी किसान सन्मान योजनापासनं, घरकुलपासनं, आता 3 कोटी लोकांना अजून घरकुल मिळणार आहे, 600 रुपये निराधारचे 1500 रुपये करणं, मग कंट्रोलचे मार्फत
त्यांना अन्नदान भेटणं, तर या सगळी गोष्टी लोकांना चांगल्या पद्धतीने जाण आहे. कोणी कितीही बोंबलल्या, येणार तर कमलच आणि येणार तर मोदीजी. दुसऱ्यांदा माझे मतदार ठरवतील. माझा विश्वास नेहमी कामाप्रती खूप एकनिष्ठा राहिला. तर मी कोण काय करताय, कशा करताय त्याच्यावर लक्ष न देताना मी काय केलं पाहिजे, माझा विजन काय रचला पाहिजे, त्या गोष्टीवर माझं लक्ष असते. मी माझी पातळी सोडूनही कधी कोणावर बोलत नाही. पूर्ण प्रचार 1, 2, 3 कोणतंही इलेक्शन पाहायला तर मी माझी मर्यादात, माझी संस्कृती जपूनच इलेक्शन लढते. इलेक्शन म्हणजे संस्कृती म्हणजे इलेक्शन. लोकांना लीड करणारा एक विषय आहे आणि त्याच्यात मी संस्कृती पातळी सोडून कधीच कोणावर बोलत नाही. तर शेवटी 26 तारखेनंतर ते सगळे कार्यकर्ता कोणतेही पक्षाचे जरी असले तर ते माझा परिवार आहे. या जिल्ह्याची मी सून म्हणून काम करत आहे. मतदान जे प्रचार सुरू आहे तर ग्रामीण भागामध्ये कसा प्रतिसाद मिळतो? खूप जोरात आहे. प्रत्येक महिला पूर्णच्या पूर्ण घरं बाहेर उभे राहतात, फुलांनी वर्षा करतात, स्वागत करतात. तर मला वाटतं याच्यापेक्षा मोठं प्रेम आपल्या घरच्या लोकांनी देऊ शकत. एवढा मोठा प्रेम मतदार मला देतात तर मला जास्त. तर नवनीत राणा या माध्यमांशी संवाद साधतायत. नवनीत राणा यांनी यावेळेला म्हटलंय की मी माझ्या पूर्ण मर्यादेमध्ये राहूनच बोलते. नवनीत राणा यांनी यावेळेला राहुल गांधी आणि मोदींमध्ये स्पर्धा होऊच शकत नाही असंही विधान केलेलं आहे. तसंच देशामध्ये मोदींची हवा आहे अशी प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी दिली आहे.